शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज राहावे. आपण सध्या सत्तेत नसलो तरी जनतेच्या हक्कासाठी जेव्हा जेव्हा आंदोलनाची वेळ येईल तेव्हा मी स्वतः ठाण्यावरून येवल्यात धावून येईल आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल, असा खंबीर निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हा प्रभारी नताशाताई जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. येथील कोपरगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहात 3 जुलै 2026 रोजी आयोजित युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद दौऱ्याप्रसंगी त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी पक्ष संघटना बांधणीचा आढावा घेतला आणि स्थानिक प्रश्नांवर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना नताशाताई आव्हाड यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि स्थानिक विकासाचे मुद्दे मार्गी लावण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक प्रश्न मांडणाऱ्या विरोधकांवर आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अशा दडपशाहीला न घाबरता कार्यकर्त्यांनी जनतेच्या न्याय हक्कासाठी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांची खरी व्यथा जाणून घेण्यासाठी आपल्याला थेट शेताच्या बांधावर जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. या दौऱ्यादरम्यान नताशाताई आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केलेल्या मुक्तिभूमी या पवित्र स्थळास भेट देऊन अभिवादन केले. तसेच संघटनेची ताकद वाढविण्यासाठी तालुक्यात अनेक नव्या युवक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही त्यांच्या हस्ते करण्यात आल्या. या यशस्वी दौऱ्याचे नियोजन युवक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शाहू माणिकराव शिंदे यांनी केले होते. या बैठकीला तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम, किरण ठाकरे, काका वाणी, अश्विनीताई पाचपुते, कुणाल बोरसे, दत्तात्रय वाकचौरे यांच्यासह नाशिक आणि चांदवड जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. तक्रारी नाही मांडल्या अशा, म्हणजे आम्ही सगळे एकाच फॅमिलीतनं आहोत. काय आहे त्यांचे सगळे मुद्दे, त्याची नोंद आम्ही घेतली आहे आणि ह्यापुढे जाऊन आम्ही सगळे एकत्र काम करू. ही माझी प्रथमच व्हिजिट होती तालुक्यात. आता ह्याच्या पुढे जाऊन आम्ही एकत्र मिळून काय प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करू. शासनाकडे आम्ही मागण्या करू वेगळ्या वेगळ्या. आपण एवढे दिवस आंदोलन करणार का नाही, नक्की करणार. आणि काल जे भाजपचे कोणी केली तक्रार? अच्छा, ते युट्यूबर. हा ना, ते युट्यूबवर काय काय व्हिडिओ बनवतात तेच ना, पार्ट टाइम पॉलिटिशियन, फुल टाइम युट्यूबर. अरे त्यांना सांगा, आता तुमचीच सत्ता आहे 15 वर्ष, तरी पण तुम्ही काँग्रेसच्याच नावाने बोंबलताय. हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कळली ना काँग्रेसची ताकद, की पार मोदी साहेबांपासून आमचे इकडचे लोकल युट्यूबर कृष्णराज महाडिक सगळे एवढी वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसवरच बोंबलतायत. ही काँग्रेसची आणि आमचे त्यांचे जे पक्ष आहेत दुसरे, त्याची ताकद आहे. त्यांनी कुठले कुठले मुद्दे उचलले ते काल इथे आलेले. त्यांनी नीट पेपर लीकचा मुद्दा उचलला का? मी विचारते तुम्हाला, काय बोलले त्याच्यावर? नाही ना, त्या विषयावर बोललेच नाही. ते नीटचा मुद्दाच घेतला नाही त्यांनी. पेपर फुटीवरती तो विद्यार्थ्यांचाच होता ना, युवकांची यात्रा होती ना, मग युवकांचा मुद्दा उचलला का त्यांनी? नाही. कांदा उत्पादनाचा काय भाव मिळतो त्याचा मुद्दा उचलला का? नाही उचलला. मग त्यांनी केलं का? इथे येऊन दुसरा युट्यूब ब्लॉग बनवला असेल. तुम्ही एक आठवड्याने चेक करा, त्यांच्या युट्यूबवर असेल बघा. एवढे हिरवेगार मस्त इथे मी फिरलो आणि पेरू खाल्ले आणि गेलो परत. तर हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांना विचारले पाहिजे. ते काय काँग्रेस घातक आहे ते काय आम्ही आमचं बघून घेऊ? तुम्ही त्यांना सांगा पहिले, तुम्ही काय राज्याची हालत केली आहे ती बघा आणि त्याच्यावर बोला. जागा भाड्याने देणे आहे. तुमच्या व्यवसायाला द्या एक नवा आणि प्राईम पत्ता. तालुका क्रीडा संकुल समोर आणि प्रसिद्ध सोनी पैठणीच्या अगदी शेजारी भव्य इमारत व्यवसायासाठी सज्ज आहे. यासाठी उत्तम पर्याय कोचिंग क्लासेस आणि शाळा, पैठणी कपड्यांचे भव्य शोरूम, सुसज्ज हॉस्पिटल किंवा क्लिनिक, कॉर्पोरेट बँक किंवा ऑफिस. वैशिष्ट्ये: इमारतीमध्ये एकूण 4 भव्य हॉल उपलब्ध असून प्रत्येक हॉलचे क्षेत्रफळ 550 स्क्वेअर फूट आहे. मोक्याची जागा, उत्तम हवाभास आणि प्रचंड पार्किंग स्पेस. आजच संपर्क करा 92 71 60 50 01. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स.
विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.